नमस्कार, कसे आहात? सर्व बरे आहात ना? तर आज आपल्या परसबागेत एक नवीन भाजी ऍड झाली आहे आणि ती म्हणजे हे अळू. तर हे अळूच आहे, पण ह्याची जात वेगळी आहे. हे फक्त वडीसाठी वापरलं जातं आणि छान अशी डिझाईन आहे याला. वेगळं दिसतं, पटकन ओळखता येतं, पण रस्त्याच्या कडेला कुठेही अशा प्रकारचं दिसलं तर ते लगेच काढून वापरात आणू नये, कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या विषारी असू शकतात. सो जुन्या जाणत्या माणसांकडून, ओळखीच्या माणसांकडून, ज्यांना जाण आहे या गोष्टींची, त्यांच्याकडून माहिती घेऊनच हे वापरावं. तर हे आम्ही आता लावलंय आमच्या पाठीमागं परसबागेत आणि याच्या आपण आता वड्या करणार आहोत. तर रेसिपी सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, होत का नाही, फक्त वाढलेला आकडा बघून मला छान वाटतं. सो प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण सुरू करूया. तर हे आहे आपलं घरीच तयार केलेलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, म्हणजेच बेसन पीठ. तर ह्याचं आपण बॅटर तयार करणार आहोत. तर ह्या वडीच्या हळवाला आग नसते, त्यामुळे घशाला त्रास होत नाही, पण तरीही चव छान लागते म्हणून हे मी कोकम घालते. कोकम सुद्धा घरचेच आहेत. लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, जिरं, थोडासा ओवा, कोथिंबीर आपण बारीक चॉप करून ऍड करूया. तर हे सगळं जे आपण घातलंय मसाले वगैरे, तर ते छान मिक्स करून घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचंय. तर हे मऊसर बॅटर तयार आहे. पण पानांना लावून घेऊया. तर हे जे पान आहे त्याचा देठ काढून घ्यायचा आणि पाठीमागची शीर जी आहे थोडीशी पातळ करून घ्यायची, म्हणजे फोडला आपल्याला बरं पडेल. तर रेग्युलर आपण जशा अळूवड्या करतो त्याच पद्धतीने याला हे बॅटर आपलं लावून घ्यायचंय. तर हे आता रेग्युलर आपण जसं रोल करतो तसं घट्टसर रोल करायचा आहे. रोल सैल ठेवायचा नाही, म्हणजे वडी सुटत नाही. ह्याला मी मधून कट करते, म्हणजे ते चाळणीत व्यवस्थित सेट होईल. तर एक 5 मिनिटं आपण उकडून घेऊया. तर 15 मिनिटं झालेली आहेत. वड्या आपल्या शिजल्या असणार. उकडून बघूया. आणि वड्या तयार आहेत. हे आपण आता फ्राय करून घेऊया. तर वड्या कट करून घेऊपर्यंत आपण तेल तापत ठेवूया. या तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. मला तळलेलं आवडते म्हणून आम्ही तळतोय. तर आपण आता वड्या कट करून घेऊया मस्त. सुंदर असा राऊंड शेप आलाय, छान. तर खमंग अशा आळूवड्या आपल्या रेडी आहेत. कमाल झाल्यात.
आणि फ्राय केल्यानंतर अजून भारी लागणार आहेत. तर तुमच्या इकडे ह्या जातीचं आळू मिळतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून टाका लागलीच. तोपर्यंत आपण तळून घेऊया. चॅनेलवर कालच एक व्हिडिओ अपलोड केलाय ज्यात आम्ही आमची परसबाग दाखवली आणि त्यात आमच्यात आळू सुद्धा दाखवले जे आहे बागेत पाठीमाग. तर ते आळू आहे त्याला थोडीशी आग आहे, म्हणजे फार जास्त नाही. म्हणजे रेग्युलर रस्त्यावर जे आळू असतात त्याला फार आग असते, पण हे खाण्याचं जे आळू आहे त्याला फारशी आग नाही, पण आहे थोडीफार. ज्याचा आपण फतफता करतो आणि वड्या सुद्धा करतो. आणि हे जे आळू आहे जे आपण आता आज लावलंय बागेत आणि त्याच्या आपण वड्या करतोय, तर ही जात थोडीशी वेगळी आहे. त्याला अजिबात आग नाही आणि त्याचं फतफत होत नाही, फक्त वड्यांसाठी यूज केलं जात ते. आणि मी याच्यात प्युअर बेसन म्हणजे घरी तयार केलेलं बेसन वापरलंय, त्यामुळे वड्या अगदी खुसखुशीत झाल्यात. तर ही साधी सोपी रेसिपी आणि आळूचं हे वेगळं वाण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आठवणीनं कमेंट नक्की करा.